श्रीकृष्ण म्हणतात, कधीही हार मानू नका. जर कोणी तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर त्याचा वेळ तो नक्की तुम्हाला देईल, पण प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमची साथ देईल आणि प्रत्येक वेळी तुम्हाला समर्पित राहील. नियत साफ आणि हेतू बरोबर असेल तर देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमची मदत करतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांची पाने वाळली तरीही पक्षी घरटं सोडत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की परत पाऊस येणार आहे आणि झाडावर नवीन पानं येतील. जे झालं ते विसरून नवीन सुरुवात करा आणि गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्यांचं कोणीही नसतं त्यांचा देव असतो. कधीही हार मानू नका. काल अवघड होता, आज कठीण असेल, पण उद्याचा दिवस नक्कीच सोनेरी असेल. लोक छोट्याशा गोष्टींवरून तुमची साथ सोडून देतात आणि देव थोड्याशा प्रार्थनेने तुमची साथ देतात. वाईटात वाईट काय होईल याचा विचार आपण नेहमीच करतो, पण चांगल्यात चांगले काय होईल याचा विचार कधीही करत नाही. जेव्हा कोणी मन दुखावतो त्यावेळी चांगलं हे आहे की शांत राहा, कारण ज्यांना आपण उत्तर देत नाही त्यांना वेळच उत्तर देते. लोखंडाला कधीही नष्ट करू शकत नाही, फक्त त्याचा गंज त्याला नष्ट करू शकतो. त्याप्रमाणेच माणसाला सुद्धा दुसरं कोणीही नाही, पण त्याचे विचार नष्ट करू शकतात. त्यामुळे विचार चांगले ठेवा, नक्कीच चांगले होईल. आयुष्य खूप काही शिकवते, थोडं रडवते, थोडं हसवते. स्वतःपेक्षा जास्त कोणावरही भरोसा करू नका, कारण अंधारात आपली सावली सुद्धा आपली साथ सोडून देते. आपली मेहनत, धैर्य, हिंमत आणि सकारात्मक विचार यांच्या आधारे माणूस कोणत्याही वाईट परिस्थितीमधून सफलतापूर्वक बाहेर येऊ शकतो. इतकाही विचार करू नका आयुष्याचा. ज्याने आयुष्य दिले आहे त्याने सुद्धा काहीतरी विचार केला असेलच ना. ज्याप्रमाणे लोक मृत्यू पावलेल्या माणसाला खांदा देणे पुण्याचे समजतात, त्याप्रमाणे जिवंत माणसाला मदत करणे पुण्याचे समजले असते तर आयुष्य जगणे सोपे होईल. दुःख आपल्याला मजबूत बनवते, भीती आपल्याला बहादूर बनवते, अनुभव आपल्याला शिकवतो. एक खरी गोष्ट ही आहे की तुम्ही काम संपवू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही कामच चालू करणार नाही. कोणत्याही कामाचं अवघड पाहून ते काम चालू करणे हे असते. आयुष्यामध्ये जेवढे शांत राहताल तेवढे मजबूत होताल, कारण लोखंड थंड झाल्यानंतरच मजबूत होते. ज्या दिवशी आपल्याला समजेल की समोरची व्यक्ती चुकीची नाही, त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील सगळे दुःख दूर होतील. जेव्हा दुसऱ्यांना समजून घेणे अवघड जाते त्यावेळी स्वतःला समजून घेतलं पाहिजे. माणसाच्या चांगल्या वागण्यावर प्रत्येकजण शांत राहतो, पण चर्चा जर त्याच्या वाईटपणावर करायची असेल तर बोलता न येणारे लोक सुद्धा बोलतात. आयुष्यामध्ये जे होते ते कोणत्या तरी कारणामुळे होते. एकतर त्या गोष्टी तुम्हाला काहीतरी शिकवून जातात किंवा काहीतरी बनवून जातात. जे सहजासहजी मिळते ते नेहमी बरोबर राहत नाही आणि जे नेहमी बरोबर असते ते सहजासहजी मिळत नाही. कधीही रडू नका, मनासारखी झाली नाही तर. जे नशिबामध्ये लिहिलेले असेल ते होते. एक रस्ता बंद होण्यापूर्वी देव 10 रस्ते उघडून देतो. जर ईश्वर तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायला लावत असतील तर तयार राहा, कारण ते तुम्ही जेवढे मागितलं त्यापेक्षा खूप जास्त देणार आहेत. स्वार्थीपणामुळे जोडलेले नाते काम पूर्ण होईपर्यंत टिकतात, पण मनापासून जोडलेले नाते शेवटच्या श्वासापर्यंत टिकतात. उगाचच नाही होत कोणाबरोबरही ओळख. कोणाकडून धडा मिळतो तर कोणाकडून ज्ञान मिळते. जर माणसांमध्ये काही करण्याची इच्छा असेल तर जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या खोट्या वागण्या बोलण्यावर जे लोक तुमचे कौतुक करतात ते तुम्हाला बर्बाद करतील. गरीब राहताल तर कोणीही लक्ष देणार नाही. मेहनत करताल तर सगळे हसतील, पण जेव्हा यशस्वी होताल तेव्हा सगळे जळतील.
तुमच्या आयुष्यामध्ये उत्साह, ध्येय आणि नियम नसतील तर त्याला आयुष्य जगणं नाही, तर आयुष्य ढकलत नेणं म्हणतात. आंधळे बहिरे बनून तुमच्या ध्येयावर लक्ष द्या. इतके रिकामी लोक बसलेले असतात की जे स्वतःलाही काही करत नाहीत आणि दुसऱ्यांनाही काही करू देत नाहीत आणि त्यांचे मनोबलही तोडतात. हवा जर ऋतूंमध्ये बदल करू शकते तर प्रार्थना तुमच्या अडचणींची वेळ बदलवू शकते. जेव्हा दुःख आणि कडू बोलणे दोन्ही सहन व्हायला लागते तेव्हा समजून घ्या आयुष्य जगायला शिकले. किती राग येतो ना जेव्हा तुम्हाला खरं माहीत असतं आणि समोरचा तुमच्याबरोबर खोटं बोलत असतो. एवढे कमजोर बनू नका की कोणीही तुम्हाला तोडू शकेल. एवढे मजबूत बना की तुम्हाला तोडणारा स्वतःच तुटेल. आयुष्यावर कधीही घमेंड करू नका. नशीब बदलत राहते, अर्थ तोच राहतो, फक्त चेहरा बदलत राहतो. श्रीकृष्ण म्हणतात, तुमच्या गेलेल्या वेळेला तर मी नीट करू शकत नाही, पण जर तुम्ही वर्तमानमध्ये चांगले कर्म केले तर तुमचा येणारा काळ मी नक्कीच चांगला करेल. आयुष्यामध्ये दोन लोकांपासून नेहमी लांब राहा. एक बिझी आणि दुसरा घमेंडी. बिझी माणूस त्याच्या मर्जीनुसार बोलेल आणि घमेंडी त्याच्या स्वार्थासाठी बोलेल. जे मनामध्ये आहे ते सांगण्याची हिंमत ठेवा आणि जे दुसऱ्यांच्या मनामध्ये आहे त्याला समजून घेण्याची समजदारी ठेवा. नाते कधीही तुटणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कोणालाही दुःख देऊन माझ्याकडून सुखाची अपेक्षा करू नका आणि तुम्ही कोणालाही एका क्षणाचंही सुख दिलं तर तुमच्या दुःखाची चिंता कधीही करू नका. चांगलं काम करत राहा, मग कोणी सन्मान करो किंवा न करो, कारण सूर्योदय तेव्हा होतो जेव्हा करोडो लोक झोपलेले असतात. जे तुमच्या हातातून निसटून केलं आहे त्याच्यासाठी रडू नका. यश तेच मिळवतात ज्यांना संकटांवर मात करणं येतं. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.